शांती. आज 12/12/2020 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे असेल तर कोणासोबतही गोष्टी करताना पाहताना बुद्धियोग एक बाबांसोबत असावा. प्रश्न आहे, नवीन दुनियेच्या स्थापनेसाठी निमित्त बनणाऱ्या मुलांना बाबांकडून कोणते मार्गदर्शन मिळाले आहे? उत्तर, मुलांनो, तुमचा जुन्या दुनियेसोबत कोणताही संबंध नाही. आपले मन जुन्या दुनियेसोबत लावू नका. स्वतःला तपासून पहा, आपण श्रीमताविरुद्ध कर्म तर करत नाही ना? आत्मिक सेवेसाठी निमित्त बनलो आहोत. गीत आहे, भोलेनाथ से निराला और कोई नहीं. ओम शांती. आता गीत ऐकण्याची काही गरज नाही. सहसा गीत भक्तच गातात किंवा ऐकतात. तुम्ही तर हे शिक्षण घेत आहात. गीत पण मुलांसाठी खास निघाले आहे. तुम्ही मुलं जाणता, बाबा आपले भाग्य श्रेष्ठ बनवत आहेत. आता आपल्याला बाबांची आठवण करायची आहे आणि दैवी गुण धारण करायचे आहेत. आपली दिनचर्या तपासायची आहे की जमा होत आहे का नुकसान होत आहे. माझ्यामध्ये काही अवगुण तर नाहीत. जर अवगुण असतील तर आपल्यास भाग्याचे नुकसान होईल. तर त्या अवगुणांना काढून टाकायला हवे. यावेळी प्रत्येकाला आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे आहे. तुम्ही समजता, आपण असे लक्ष्मी नारायण बनू शकतो जर एक बाबांशिवाय कोणाचीही आठवण करणार नाही तरच बनू शकतो. कोणासोबतही गोष्टी करताना पाहताना बुद्धियोग परमधाममध्ये असायला हवा. आम्हा आत्म्यांना बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांचा आदेश मिळाला आहे की माझ्याशिवाय कोणासोबतही मन लावू नका आणि दैवी गुणांची धारणा करा. बाबा समजावतात, आता तुमचे 84 जन्म पूर्ण झाले. आता पुन्हा तुम्ही जाऊन राज्यामध्ये पहिला क्रमांक घ्या. असे व्हायला नको की प्रजेमध्ये जावे लागेल किंवा प्रजेमध्ये पण कनिष्ठ पद मिळेल. म्हणून स्वतःला तपासत राहा. अशी समज बाबांशिवाय दुसरे कोणी देऊ शकत नाही. पित्याची, शिक्षकाची आठवण करत राहिल्याने भीती राहील. असे व्हायला नको की आपल्याला सजा मिळेल. भक्तीमध्ये पण समजतात, आपण पाप कर्माचे भागीदार बनू. मोठ्या बाबांचे मार्गदर्शन तर आत्ताच मिळते ना, त्याला श्रीमत म्हणतात. मुलं जाणतात, श्रीमताद्वारे आपण असे बनत आहोत. आता स्वतःला तपासायचे आहे. कधी कधी आपण श्रीमताविरुद्ध तर काही करत नाही ना? ज्या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत त्या करायला नाही पाहिजे. चांगल्या आणि वाईट गोष्टींना तर समजता ना? आधी समजत नव्हते. आता तुम्ही असे कर्म शिकता जे पुन्हा जन्मोजन्मी कर्म अकर्म बनतात. यावेळी तर सर्वांमध्ये 5 भूतांची प्रवेशता आहे. आता चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून कर्मातीत बनायचे आहे. दैवी गुणांचे आचरण करायचे आहे. दिवसेंदिवस वेळ नाजूक होत जातो. दुनिया बिघडत जाते. दिवसेंदिवस अजून बिघडतच जाणार. या दुनियेसोबत तुमचा काहीही संबंध नाही. तुमचा संबंध तर नवीन दुनियेसोबत आहे, ज्या दुनियेची आता स्थापना होत आहे. तुम्ही जाणता, आपण नव्या दुनियेची स्थापना करण्यासाठी निमित्त बनलो आहोत. जे मुख्य ध्येय समोर आहे त्यासारखे बनायचे आहे. कोणतेही आसुरी गुण मनामध्ये राहायला नको. आत्मिक सेवेमध्ये राहणार
तर त्यामुळे प्रगती होत राहील. प्रदर्शनी, संग्रहालय इत्यादी बनवतात तर समजतात की अनेक लोक येतील, त्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे, मग ते सुद्धा बाबांची आठवण करतील. दिवसभर हेच विचार चालत राहावे की सेवा केंद्र उघडून सेवेची वृद्धी करायची आहे. हे ज्ञानरत्न तर सर्व तुमच्याजवळ आहेत. बाबा गुणांची धारणा पण करवतात आणि ज्ञानाचा खजाना पण देतात. तुम्ही इथे बसले आहात तर बुद्धीमध्ये आहे की आपण सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतो, पवित्र पण राहतो. मन, वचन, कर्म कोणतेही खराब काम व्हायला नको, त्याला पूर्णपणे तपासायची आहे. बाबा पतितांना पावन बनवण्यासाठी आले आहेत, त्यासाठी युक्ती पण सांगत असतात, त्यामध्येच मग्न व्हायचे आहे. सेवा केंद्र उघडून अनेकांना निमंत्रण द्यायचे आहे आणि प्रेमाने बसून समजवायची आहे. ही दुनिया तर नष्ट होणार आहे. पहिले नव्या दुनियेची स्थापना खूप आवश्यक आहे. संगमयुगामध्ये स्थापना होते, हे पण मनुष्यांना माहीत नाही की आता संगमयुग आहे. हे पण समजत आहात की नव्या दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश, त्याचा आता संगम आहे. नव्या दुनियेची स्थापना श्रीमताप्रमाणे होते. बाबांशिवाय कोणीही नव्या दुनियेच्या स्थापनेचे मत देऊ शकणार नाही. बाबा मुलांद्वारेच नव्या दुनियेचे उद्घाटन करतात. एकटे तर करणार नाहीत, सर्व मुलांची मदत घेतात. ते तर उद्घाटन करण्यासाठी मदत घेत नाहीत, फक्त येऊन रिबिन कट करतात. इथे तर ती गोष्ट नाही. यामध्ये तुम्ही ब्राह्मण कुलभूषण मदतगार बनता. सर्व मनुष्य मात्र सद्गतीचा रस्ता बिलकुल विसरले आहेत. पतित दुनियेला पावन बनवणे हे बाबांचे काम आहे. बाबा नव्या दुनियेची स्थापना करतात, त्यासाठी आत्मिक ज्ञान देतात. तुम्ही जाणता बाबांजवळ नवीन दुनिया स्थापन करण्याची युक्ती आहे. त्यांनाच बोलावतात की हे पतित पावन या. शिवाची पूजा करतात, परंतु हे जाणत नाहीत की पतित पावन कोण आहेत. दुःखामध्ये तर सर्वजण हे भगवान, हे राम, हे ईश्वर असे म्हणून आठवण करतात. राम सुद्धा निराकारलाच म्हणतात, निराकारलाच उच्च भगवान म्हणतात. परंतु मनुष्य खूप संभ्रमित झाले आहेत. बाबांनी येऊन त्यामधून बाहेर काढले आहे. जसे धुक्यामध्ये मनुष्य गोंधळून जातात, ही तर बेहदची गोष्ट आहे. खूप मोठ्या जंगलामध्ये जाऊन पडले आहेत. तुम्हाला पण बाबांनी जाणीव करून दिली आहे की आपण सुद्धा जंगलामध्ये पडलो होतो. हे पण आता माहीत झाले आहे की ही जुनी दुनिया आहे, याचा अंत निश्चित आहे. मनुष्य तर बिलकुल रस्ता जाणत नाहीत. बाबांना बोलावत राहतात. आता तुम्ही बोलावत नाही. आता तुम्ही मुलं विश्वनाटकाच्या आदी मध्य अंताला जाणता, परंतु क्रमानुसार जाणता. जे जाणतात ते खूप आनंदाने राहतात. दुसऱ्यांना पण रस्ता सांगण्यामध्ये तत्पर राहतात. बाबा तर म्हणतात, मोठमोठे सेवा केंद्र उघडा. मोठमोठे चित्र असतील तर मनुष्य सहज समजू शकतील. मुलांसाठी चित्र पण जरूर असायला हवेत. त्यांना सांगायची आहे की ही पण शाळा आहे. येथील आश्चर्यकारक चित्र आहेत. त्या शाळेतील चित्रांमध्ये हदच्या गोष्टी आहेत. ही पण पाठशाळा आहे, ज्यामध्ये बाबा आपल्याला सृष्टीच्या आदिमध्य अंताचे रहस्य सांगून लायक बनवतात. मनुष्यापासून देवता बनण्याची ही ईश्वरीय पाठशाळा आहे. ईश्वरीय विश्वविद्यालय असे लिहिले आहे. ही ईश्वरीय पाठशाळा आहे. ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे पण मनुष्य समजू शकत नाहीत. विद्यापीठ असे लिहायला हवे. असे ईश्वरीय विश्वविद्यालय दुसरे कोणतेही नाही.
बाबांनी कार्ड पाहिले होते, काही वाक्य विसरले होते. बाबांनी अनेक वेळेस सांगितले आहे, प्रजा पिता जरूर लिहा, तरी पण मुलं विसरतात. पूर्ण वाक्य लिहायला हवे, जे मनुष्यांना माहीत होईल की हे ईश्वरीय कॉलेज तर खूप मोठे आहे. मुलं जे सेवेसाठी उपस्थित आहेत ते चांगले सेवाधारी आहेत. त्यांच्या मनात असते की आपण अमुक सेवा केंद्रामध्ये जाऊन सेवेची वृद्धी करू. तेथील मुलं आळशी झाले आहेत तर त्यांना जागृत करू. कारण माया अशी आहे जी सारखी बाबांना विसरायला लावते. मी स्वदर्शन चक्रधारी आहे हे विसरून जातात. मायेचा खूप विरोध होतो. तुम्ही युद्धाच्या मैदानात आहात. माया डोके फिरवून उलटे काम करायला लावते. त्यापासून स्वतःला खूप सांभाळायची आहे. मायेचे वादळ तर सर्वांसमोर येणार. लहान किंवा मोठे सर्व युद्धाच्या मैदानात आहेत. पहिलवानाला मायेचे वादळ हलवू शकत नाही. मुलांची तशी अवस्था पण होणार आहे. बाबा समजतात वेळ खूप खराब आहे. परिस्थिती अजूनच बिघडत जाते. राज्य सर्व नष्ट होणार आहे. सर्वांना सत्तेपासून उतरवले जाईल. मग प्रजेचे प्रजेवर राज्य संपूर्ण दुनियेवर होईल. तुम्ही आपली नवीन राजधानी स्थापन करत आहात, तर येथील राज्याचे नावरूप नष्ट होईल. पंचायती राज्य होत जाते. जेव्हा प्रजेचे राज्य असते तेव्हा आपापसात भांडण इत्यादी होतात. आता स्वराज्य किंवा रामराज्य तर वास्तवमध्ये नाहीच, म्हणून संपूर्ण दुनियेमध्ये भांडण होत राहतात. आजकाल गोंधळ तर सर्व ठिकाणी आहे. तुम्ही जाणता आपण आपली राजधानी राज्य स्थापन करत आहोत. तुम्ही सर्वांना रस्ता दाखवत आहात. बाबा म्हणतात, माझीच आठवण करा. आठवणीत राहून दुसऱ्यांना पण समजवायची आहे की देही अभिमानी बना. देह अभिमान सोडून द्या. असे नाही की तुमच्यामध्ये सर्वजण देही अभिमानी बनले आहेत. नाही, अजूनही बनायचे आहे. तुम्ही पुरुषार्थ करता आणि दुसऱ्यांना पण करवता. आठवण करण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा विसरता. आता हाच आठवणीचा पुरुषार्थ करायचा आहे. मुख्य गोष्ट बाबांची आठवण करणेच आहे. मुलांना खूप समजावत असतात. ज्ञान खूप चांगले मिळत आहे. मुख्य गोष्ट पवित्र राहणे आहे. बाबा पावन बनवण्यासाठी आले आहेत, मग पतित बनायचे नाही. आठवणीद्वारे तुम्ही सतोप्रधान बनणार, हे विसरायचे नाही. माया यामध्येच विघ्न आणते. रात्रंदिवस हीच धून असावी की आपण बाबांची आठवण करून सतोप्रधान बनू. बाबांची आठवण अशी पक्की व्हायला हवी जेणेकरून शेवटच्या काळात एक बाबांशिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको. प्रदर्शनीमध्ये पहिले हे समजवायला हवे की सर्वांचे पिता सर्वोच्च ईश्वर आहेत. सर्वांचे पिता पतित पावन सद्गती दाता आहेत. तेच स्वर्गाचे रचयिता आहेत. आता तुम्ही मुलं जाणता बाबा संगम युगातच येतात. बाबाच येऊन राजयोग शिकवतात. पतित पावन दुसरे कोणी असू शकत नाही. पहिले तर बाबांचा परिचय द्यावा लागेल. आता प्रत्येकाला चित्रावर सन्मुख समजावून सांगू तर एवढ्या गर्दीला कसे समजावू शकता. परंतु पहिले शिवपित्याच्या चित्रावर समजावणे मुख्य आहे. भक्ती तर खूप आहे आणि ज्ञान एकच आहे, हे समजावून सांगायचे आहे. बाबा मुलांना खूप युक्ती सांगत असतात. पतित पावन एकच पिता आहेत. रस्ता पण दाखवतात. गीता कधी सांगितली आहे हे पण कोणालाच माहीत नाही. द्वापर युगाला संगमयुग म्हटले जात नाही. युगे युगे तर बाबा येत नाहीत, म्हणजे प्रत्येक युगात बाबा येत नाहीत. मनुष्य एकदम गोंधळून गेले आहेत. दिवसभर हाच विचार चालतो की कसे कोणाला समजावून सांगायचे आहे. बाबांना मार्गदर्शन करावे लागते. टेपद्वारे सुद्धा पूर्ण मुरली ऐकू शकता. काही जण म्हणतात
की आम्ही टेपद्वारे मुरली ऐकत आहोत, का नाही प्रत्यक्षात जाऊन ऐकावे? म्हणून बाबांसमोर येतात. मुलांना खूप सेवा करायची आहे, रस्ता दाखवायचा आहे. प्रदर्शनीमध्ये येतात, हे चांगले आहे असे पण म्हणतात. मग बाहेर गेल्यानंतर मायेच्या वातावरणामध्ये सर्व काही नष्ट होते. स्मरण तर करत नाहीत, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे ना. बाहेरच्या वातावरणामध्ये गेल्याने माया आकर्षित करते. गोरख धंद्यामध्ये लागतात, म्हणून मधुबनचे आकर्षण वाटते. तुम्हाला तर समज मिळाली आहे. तुम्ही तिथे जाऊन समजावून सांगा की ईश्वर कोण आहेत. आधी तुम्ही पण असे जाऊन डोके टेकवत होते, आता तर एकदम बदलले आहात. भक्ती सोडली आहे. तुम्ही आता मनुष्यापासून देवता बनत आहात. बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. दुसरे काय जाणतील की प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी कोण आहेत? तुम्ही समजावून सांगू शकता की खरे पाहता तुम्ही पण प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी आहात. यावेळीच ब्रह्माद्वारे स्थापना होते. ब्राह्मण कुळ सुद्धा जरूर पाहिजे. संगम युगातच ब्राह्मण कुळ असते. आधी ब्राह्मणांची शेंडी प्रसिद्ध होते. शेंडीद्वारे किंवा जनेऊद्वारे ओळखत होते की हे हिंदू आहेत. आता तर ते चिन्ह पण नाहीत. आता तुम्ही जाणता आपण ब्राह्मण आहोत. ब्राह्मण बनल्यानंतर देवता बनू शकता. ब्राह्मणांनीच नव्या दुनियेची स्थापना केली आहे. योगबळाद्वारेच सत्प्रधान बनतात. आता स्वतःला तपासायचे आहे की कोणतेही आसुरी गुण तर नाहीत. खाऱ्या पाण्यासारखे वागायचे नाही. हा तर यज्ञ आहे ना. यज्ञाद्वारे सर्वांना सांभाळले जाते. यज्ञामध्ये सांभाळणारे विश्वस्त पण राहतात, म्हणजे ट्रस्टी राहतात. यज्ञाचे मालक शिवबाबा आहेत. हे ब्रह्मा पण ट्रस्टी आहेत. यज्ञाला सांभाळावे लागते. तुम्हा मुलांना जे पाहिजे ते यज्ञाद्वारे घ्यायचे आहे. दुसऱ्या कोणाकडून घेऊन वापरणार तर त्यांचीच आठवण येत राहील. यामध्ये बुद्धीची लाईन खूप स्पष्ट पाहिजे. आता तर वापस जायचे आहे. वेळ खूप थोडाच आहे, म्हणून आठवणीच्या यात्रेमध्ये पक्के राहायचे आहे. हाच पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आपली प्रगती करण्यासाठी आत्मिक सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. जे पण रत्न मिळतात त्यांची धारणा करून दुसऱ्यांना पण करवायची आहे. दुसरा सारांश, स्वतःला तपासायचे आहे की आपल्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत. आपण विश्वस्त बनून राहतो का? कधी खऱ्या पाण्यासारखे वागत तर नाही. बुद्धीची लाईन स्पष्ट आहे. आजचे वरदान आहे, बोलणे, विचार करणे आणि कर्म करणे या तिन्ही गोष्टींना समान बनवणारे ज्ञानी तू आत्मा भव. विस्तार आहे, आता वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाण्याची वेळ जवळ येत आहे. म्हणून कमजोरीच्या माझेपणाला किंवा व्यर्थच्या खेळाला समाप्त करून बोलणे, विचार करणे आणि कर्म करणे समान बनवा. तेव्हा ज्ञानस्वरूप म्हणणार. जे असे ज्ञानस्वरूप ज्ञानी तू आत्मे आहेत त्यांचे प्रत्येक कर्म, संस्कार, गुण आणि कर्तव्य समर्थ बाबांसारखे असतील. ते कधीच व्यर्थचे विचित्र खेळ खेळू शकणार नाहीत. नेहमी परमात्म मिलनच्या खेळामध्ये व्यस्त राहतील. एक बाबांसोबत मिलन करतील आणि दुसऱ्यांनाही बाबांसारखे बनवतील. आजचे बोधवाक्य आहे,
सेवेचा उमंग छोट्या छोट्या रोगांना नष्ट करतो. म्हणून सेवेमध्ये नेहमी व्यस्त राहा. ओम शांती.